विद्यार्थ्यांनो, आपण गणित भाग 2 मधील 3 गुणांचे महत्त्वाचे प्रश्न घेतोय. हा हा जो भाग आहे म्हणजे ही जी कन्सेप्ट आहे 3 गुणांचे प्रश्न, याचे बहुतेक 2 व्हिडिओ बनतील, कारण प्रकरण जास्त आहेत आणि त्यामुळं एकाच व्हिडिओमध्ये सगळे प्रकरण कव्हर करणं अवघड आहे. आता पुन्हा एकदा मी म्हणतोय की काही मुलं नेहमी यांचा एक प्रश्न आहे, कमेंट आहे की हेच प्रश्न येतील का, हेच प्रश्न येतील का, तर असं नाहीये. हेच प्रश्न येतील म्हणजे हे प्रश्न पण येऊ शकतात, ह्यासारखे पण प्रश्न येऊ शकतात. या प्रश्न हे कन्सेप्च्युअल प्रश्न असतात. तुम्हाला हा प्रश्न समजला की यासारखे दुसरे प्रश्न आपोआप सोडवता येतात. त्यामुळे हाच प्रश्न येईल का असं कोणीच ठामपणे तुम्हाला सांगू शकत नाही. जर कोणी म्हणत असेल तर मग ते खोटं म्हणतो, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. दुसरं, आपला 1000 सबस्क्रायबर्सचा टार्गेट होता. व्हिडिओला आपल्या व्ह्यूज खूप येत आहेत पण सबस्क्रायबर वाढत नाहीत, तर कृपया प्लीज, मी तुम्हाला प्लीज म्हणतो, तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल आणि चांगला वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. आपला टार्गेट होता 9 तारखेपर्यंत 1000 सबस्क्रायबर्सचा. सध्या आपले व्हिडिओ आता जेव्हा बनवतो तोपर्यंत आपले 483 सबस्क्रायबर्स आहेत. तर मी आशा करतो की आज संध्याकाळपर्यंत, आज रात्रीपर्यंतच आपले कमीत कमी 500 सबस्क्रायबर्स होतील. आता गणित सुरू करूया. काय म्हटलंय आकृतीमध्ये, रेख डी समांतर बाजू बीसी आहे. जर डी 4 सेमी, बीसी 8 सेमी, एरिया ऑफ ट्रायंगल एडीई 25 सेमी, तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी काढा. ठीक आहे. हा एक गणित 2 भागांमध्ये, हा पहिला भाग. दुसरा, जर ईडी छेद बीसी बरोबर 3/5, तर तुम्हाला या दोघांचं गुणोत्तर काढायचं. पहिला भाग आपण करून घेऊया. आपण 2 त्रिकोण घेऊया. त्रिकोण एडीई व त्रिकोण एबीसी मध्ये, बघा एडीई आणि एबीसी हा मोठा त्रिकोण, यामध्ये रेख डी समांतर बाजू बीसी आपल्याला दिलेला आहे. हा आपला पक्ष आहे. जर डी बीसी ला समांतर असेल त्याचा अर्थ हा कोण आणि हा कोण एकरूप होतो, संगत कोण. हा कोण आणि हा कोण पण एकरूप होतो, संगत कोण. मग आपण तेच लिहूया. म्हणून कोण ए डी ई एकरूप कोण ए बी सी, आणि कोण बघा इकडे या, ए ई डी एकरूप कोण एसीबी. हे दोन्ही कोण जे आहेत ते संगत कोण आहेत. ठीक आहे. आणि जर 2 समांतर रेषांना आपण एका छेदनी घेतले, त्यामुळे होणारे संगत कोण एकरूप असतात. त्यामुळे हे दोघं एकरूप आणि हे दोघं पण एकरूप. तिसरा कोण बघा, कोण ए, एकरूप कोण ए हा सामायिक कोण आहे. सामायिक कोण, हा कोण छोट्या त्रिकोणामध्ये पण आहे आणि मोठ्या त्रिकोणामध्ये पण आहे. आणि त्यामुळे आपण म्हणू शकतो की त्रिकोण एडीई समरूप त्रिकोण एबीसी कसोटी आहे को 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 कसोटी. ठीक आहे. आता इथे बघा, जर 2 त्रिकोण समरूप असतील, बघा मग हे 2 त्रिकोण झाले समरूप. आता आपला प्रश्न बघूया. बघा, समरूप हे 2 त्रिकोण आहेत, एखादं क्षेत्रफळ दिलंय, एखादं क्षेत्रफळ काढायचं आणि बाजूंची लांबी दिलेली. मग आपण घेऊ शकतो की जर 2 त्रिकोण समरूप आहेत, म्हणून समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या प्रमेयानुसार. आता समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं प्रमेय काय सांगतं की जर 2 त्रिकोण समरूप असेल तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल एडी छेद एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी हे संगत बाजूंच्या वर्गाच्या प्रमाणात. संगत बाजू कुठल्या आहे, डी ला बघा बीसी संगत आहे, डी ला बीसी संगत आहे, त्यामुळे डी चा वर्ग छेद बीसी चा वर्ग. आता बघूया, एडी दिलाय 25 छेद एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी काढायचंय. डी दिलाय 4 त्याचा वर्ग आणि बीसी दिलाय 8 त्याचा वर्ग. ठीक आहे. आता हे वर्ग आधी आपण करून घेऊया. म्हणजे 25 छेद एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी बरोबर 4 चा वर्ग 16 आणि 8 चा वर्ग 64. ठीक आहे. आता जर भाग लागत असेल तर बघा, 16 × 16 आणि 16 × 64 म्हणजे 25
छेद एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी बरोबर किती येतं 1/4. तिरकस गुणाकार करा. 25 गुणिले 4 बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. एक म्हणजे तोच ना, आणि म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आपल्याला किती येतंय 25 चौक 100 सेमीचा वर्ग. अशा प्रकारे बघा आपण पहिला भाग सोडवला. दुसरा भाग सोडवायचा आहे. पहिला भाग आपला झालेला आहे. एबीसी आपल्याला किती आलेलं आहे 100 आलेलं आहे. ठीक आहे. आता दुसरा भाग आपण सोडवूया याच गणिताचा. बघा दुसऱ्या भागामध्ये काय म्हटलंय, आपण त्रिकोण समरूप दाखवले. ठीक आहे. इथे आपल्याला दिलंय BC बरोबर 3/5. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की एरिया ऑफ ट्रायंगल ADE छेद एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात, म्हणजे DE वर्ग छेद BC वर्ग. ठीक आहे. कारण काय दोन समरूप त्रिकोणाच्या चित्राचे प्रमाण. आता इथे आपल्याला हे गुणोत्तर दिलेलं आहे, मग आपण ती किंमत टाकू शकतो. D छेद BC टोटल वर्ग, आणि D छेद BC किती आहे 3/5 टोटल वर्ग म्हणजेच 9/25. मग आपल्याला मिळालं एरिया ऑफ ट्रायंगल ADE छेद एरिया ऑफ ट्रायंगल ABC आपल्याला किती मिळतंय 9/25. पण आपल्याला हे नाही विचारलं, आपल्याला काय विचारलंय चौकोन विचारलंय. ठीक आहे. आता आपण याची व्यस्त क्रिया करूया. व्यस्त क्रिया करू. व्यस्त म्हणजे काय, उलट करायचे. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABC वरती छेद एरिया ऑफ ट्रायंगल ADE खाली. इकडे पण 25/9. आता इथे बघा, इथे जर ABC मध्ये मी पुन्हा आपली आकृती काढतो. बघा आपली आकृती अशा प्रकारे आहे. ABCDE. मग त्रिकोण ABC म्हणून जर मी हा त्रिकोण काढून टाकला तर मला काय मिळणार आहे DBCE बरोबर. म्हणजे वरती आपण जर असं केलं की ABC मधून ADE वजा केलं तर आपल्याला DBCE मिळणार आहे. मग इथे आपल्याला काय करावं लागेल वियोग क्रिया करावी लागेल. मग वियोग क्रिया करू, जे आपण 9वीला शिकलेलो आहोत. म्हणजे आपण इथे अंशामध्ये छेद वजा करतो आणि छेद तोच ठेवतो. जे अलीकडे केलं तेच पलीकडे करायचं. 25 - 9/9. मग बघा आकृतीमध्ये जर पूर्ण ABC मधून ADE निघून गेला तर आपल्याला उरतोय DBCE म्हणजेच क्वाड्रिलॅटरल किंवा एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DBCE उरलं, आणि खाली आपलं ADE ऍज इट इज बरोबर 16/9. आणि म्हणून जर आपण पुन्हा व्यस्त क्रिया केली, व्यस्त क्रिया करू, वरती आपल्याला काय येणार आहे एरिया ऑफ ट्रायंगल ADE छेद एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन DBCE बरोबर 9/16. आणि हेच आपल्याला विचारलं होतं. यालाच गुणोत्तरामधली ह्या तुमचं गणित पूर्ण होतं. अशा प्रकारे हे गणित परीक्षेला 3 मार्काला विचारलेलं आहे. जाऊया पुढच्या गणितावरती. बघा दुसरं गणित बघा. त्रिकोण PQR मध्ये रेख PM जी आहे ती मध्य काय, याचा अर्थ QM आणि MR समान आहे. त्यानंतर PMQ आणि PMR चे दुभाजक जे आहेत ते PQ ला X मध्ये PR ला Y मध्ये छेदतात. सिद्ध करायचंय XY समांतर QR. बघा सोपं आहे. आपण एक एक त्रिकोण घेऊया. त्रिकोण PMQ मध्ये रेख MX हा कोण PMQ चा दुभाजक आहे. दिसते आपल्याला. जर दुभाजक असेल म्हणून PM छेद MQ बरोबर
px छेद xq. याला आपण समीकरण 1 देऊया. आणि का हे असं तर कोण दुभाजकाचे प्रमेय. कोण दुभाजकाचे प्रमेय काय सांगतं की एखाद्या त्रिकोणामध्ये कोण दुभाजकामुळे समोरच्या बाजूचे दोन भाग जे होतात ते पूर्ण बाजूंच्या प्रमाणामध्ये असतात. मग तसंच बघा दुसरं, जर आपण PMR घेतलं, त्रिकोण PMR मध्ये रेख MY हा कोण PMR चा दुभाजक आहे. ठीक आहे. जर आता हा दुभाजक असेल, पुन्हा तेच PM छेद MR बरोबर PY छेद YR. पण आपल्याला माहिती आहे की MQ बरोबर MR. का बरं? कारण ती मध्यगा किंवा M हा मध्यबिंदू आहे. मग जर MQ छेद MR असेल तर इथे मी काय लिहू शकतो? MQ लिहू शकतो. आणि म्हणून PM छेद MQ बरोबर PY छेद YR. समीकरण 2. कारण तेच कोण दुभाजकाचे प्रमेय. ठीक आहे. आता समीकरण 1 आणि 2 एकत्र बघा. डावी बाजू PM छेद MQ, इकडे पण PM छेद MQ आणि उजवी बाजू जी आहे ती आहे. मग डावी जर समान असेल तर उजवी आपोआप समान होईल. आणि म्हणून PX छेद XQ बरोबर PY छेद YR. कशावरून? 1 व 2 वरून. आता व्यवस्थित बघा, जर एखाद्या त्रिकोणामध्ये एखादी रेषा दोन बाजूंना अशा प्रकारे छेदून जाते की ते दोन बाजू कशा तयार होतात? प्रमाणामध्ये होतात. जर ह्या दोन बाजू प्रमाणामध्ये असतील तर ही रेषा तिसऱ्या बाजूला समांतर असते. आणि म्हणून याला आपण म्हणतो प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्याख्यानुसार त्रिकोणाच्या दोन बाजूंना समान प्रमाणात विभागणारी रेषा ही त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला समान असते. म्हणून रेख किंवा रेषा XY समांतर बाजू QR. झालं सिद्ध. ठीक आहे. हे आपल्याला सिद्ध करायचं होतं. आता हे गणित जे आहे हे तुम्हाला परीक्षेला ऍक्टिव्हिटी मध्ये पण येऊ शकतं. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला ऍक्टिव्हिटी सारखं म्हणण्याचा विचार करायचा आहे. जाऊया पुढच्या गणितावरती. गणित क्रमांक 3. बघा पुढचं गणित आहे. सिद्ध करा समभुजी चौकोनाच्या बाजूंच्या वर्गांची बेरीज ही त्याच्या कर्णाच्या वर्गाच्या बेरजे इतकी असते. हा आपण चौकोन काढलेला आहे. इथे आपण पक्ष घेऊया. पक्ष असणार आहे चौकोन ABCD हा समभुज चौकोन आहे. आपल्याला साध्य करायचंय की त्याच्या बाजूच्या वर्गांची बेरीज म्हणजे AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग अधिक CD चा वर्ग अधिक AD चा वर्ग म्हणजे चारही बाजूच्या वर्गांची बेरीज ही कर्णांच्या वर्गाच्या बेरजे इतकी म्हणजेच AC चा वर्ग अधिक BD चा वर्ग. हे आपल्याला सिद्ध करायचंय. इथे आपल्याला रचना करायची काय गरज नाहीये. फक्त लक्षात ठेवायचंय की समभुज चौकोनाचे कर्ण हे परस्परांचे लंब दुभाजक असतात. म्हणजेच ही बाजू आणि ही बाजू समान आहे आणि ही बाजू आणि ही बाजू समान आहे. ठीक आहे. आता आपण आपल्या सिद्धतेकडे येऊया. आता आपण सिद्धता घेऊया. बघा सिद्धता इथे बघा. आता आपण जर फक्त त्रिकोण ABD चा विचार केला, त्रिकोण ABD मध्ये रेख AM ही मध्यगा आहे. आता का मध्यगा आहे सांगायची गरज नाही. M हा मध्यबिंदू आहे. जर या त्रिकोणाचा विचार केला तर शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू याने जोडणाऱ्या रेषेला आपण मध्यगा म्हणतो. तर AM ही मध्यगा आहे म्हणून आपण वापरू शकतो अपोलो नियस च्या प्रमेयानुसार. मग अपोलोनियसचं प्रमेय काय सांगतं बघा. आपल्याला माहिती आहे AB वर्ग अधिक AD वर्ग म्हणून AB वर्ग अधिक AD वर्ग बरोबर 2AM वर्ग
अधिक 2bm वर्ग, ह्याला आपण समीकरण 1 देऊया. तसेच त्रिकोण बीडीसी मध्ये किंवा सीबीडी मध्ये इथे रेख सीएम मध्यगा आहे, सीएम मध्यगा आहे. पुन्हा अपोलोनियसचं प्रमेय आणि म्हणून परत अपोलो नियसच्या प्रमेयानुसार आता इथे वापरा अपोलोनियसचं प्रमेय. बीसी वर्ग अधिक सीडी वर्ग, बीसी वर्ग अधिक सीडी वर्ग बरोबर 2cm चा वर्ग अधिक 2bm घ्या किंवा md घ्या, 2bm चा वर्ग, समीकरण 2. आता आपण काय करूया, समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करूया. ठीक आहे. आणि म्हणून समीकरण 1 व 2 यांची आपण काय करूया, बेरीज करूया. बेरीज करू. मग करा बेरीज. डावी बाजू म्हणजेच AB वर्ग अधिक AD वर्ग अधिक BC वर्ग अधिक CD वर्ग, चारी बाजू आल्या बरोबर 2AM चा वर्ग अधिक 2BM चा वर्ग अधिक 2CM चा वर्ग अधिक 2BM चा वर्ग. ठीक आहे. चारी बाजू आपल्याला मिळाल्या, त्यांना फक्त आपण अरेंज करून घेऊया. AB वर्ग अधिक BC वर्ग अधिक CD वर्ग अधिक AD वर्ग बरोबर. इथे बघा 2BM वर्ग 2BM वर्ग हे ऑलरेडी 4BM वर्ग होत आहेत. ठीक आहे. 2AM आणि 2CM, मी इथे बघा 2AM चा वर्ग अधिक 2BM चा वर्ग अधिक 2AM चाच वर्ग अधिक 2BM चा वर्ग. का बरं BM आलं, AM आलं, कारण आपल्याला माहिती आहे CM बरोबर AM, M हा मध्यबिंदू आहे, दोन तुकडे समान, आणि म्हणून 2AM अधिक 2AM म्हणजे 4AM चा वर्ग, 2BM 2BM म्हणजे 4BM चा वर्ग. ठीक आहे. आता यांचं वर्गमूळ घेऊया. 4चं वर्गमूळ 2, AM वर्गाचं वर्गमूळ AM कंसाचा वर्ग, 4चं वर्गमूळ 2, BM वर्गाचं वर्गमूळ BM आणि कंसाचा वर्ग. आता व्यवस्थित बघा की समभुजी चौकोनाचा गुणधर्म आहे की कर्ण हे परस्परांचे काय आहेत, लंब दुभाजक आहेत. मग 2AM म्हणजे पूर्ण AC आणि 2BM म्हणजे पूर्ण BD, त्यामुळं AB वर्ग अधिक BC वर्ग अधिक CD वर्ग अधिक AD वर्ग बरोबर AC वर्ग अधिक BD वर्ग आपलं काय झालं, सिद्ध झालं. ठीक आहे. इझी गणित होतं. पुढच्या गणितावर जाऊया. बघा पुढचा प्रश्न आहे त्रिकोण PQR मध्ये रेख PM ही मध्यक आहे, PM 9. चला मग सोडूया आपण. बघा सोपं आहे. त्रिकोण PQR मध्ये हे गणित 3 मार्काला का दिलं काय माहिती, पण 2 वेळा परीक्षेला विचारलेलं आहे. त्रिकोण PQR मध्ये रेख PM ही मध्यगा आहे. जर रेख PM मध्यगा असेल म्हणून आपण वापरू शकतो अपोलो नियस च्या प्रमेयानुसार. आता अपोलो नियसचं प्रमेय काय आहे, पूर्ण बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे PQ चा वर्ग अधिक PR चा वर्ग बरोबर 2PM चा वर्ग अधिक 2QM चा वर्ग. ठीक आहे. मग ही बाजू ही किंमत आपल्याला दिलेली आहे 290 बरोबर 2 गुणिले PM दिलाय 9 त्याचा वर्ग अधिक 2QM चा वर्ग. ठीक आहे. मग 290 ऍज इट इज 2 गुणिले 9 चा वर्ग 81 अधिक 2QM चा वर्ग. मग 290 ऍज इट इज 81 दुने 162 अधिक 2QM चा वर्ग. मग 290 वजा 162 बरोबर 2QM चा वर्ग, आणि म्हणून 2QM चा वर्ग आपल्याला किती उरणार आहे, 10तून 2 गेले 8 राहिले, 8तून 6 गेले 2 राहिले,
दोनातून एक गेला, एक राहिला, 128. 2 भागिले येतील आणि म्हणून QM चा वर्ग बरोबर 128 भागिले 2. बेसक 12 आणि बेचोक 8. मग QM चा वर्ग आपल्याला किती येणार आहे? बेसक 12 बेचोक 8 64 आला आणि म्हणून फक्त QM किती येणार आहे आपल्याला? 8 येणार आहे, कारण 8 चा वर्ग आहे. जर QM 8 असेल तर MR पण 8 असेल, दोन्ही समान आहेत. ठीक आहे, कारण QM बरोबर MR आणि म्हणून QR जो आहे हा QM अधिक MR आहे. QM अधिक MR म्हणजेच 8 अधिक 8 म्हणजेच QR आपला किती आहे? 16. इतकं सोपं गणित आणि हे 3 मार्काला तुमच्या परीक्षेला 2 वेळा आलेलं आहे. ठीक आहे, तर पुढच्या प्रश्नावरती. 5वा प्रश्न बघा. पी केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये जेव्हा AB आणि CD परस्परांना E मध्ये छेदतात तर सिद्ध करायचं आहे AE गुणिले EB बरोबर CE गुणिले ED. बघा सोपं आहे. आपण इथे छोटीशी रचना करणार आहोत. आपण ना AC आणि BD जोडणार आहोत. ठीक आहे. आता बघा त्रिकोण CAE व त्रिकोण BDE मध्ये व्यवस्थित बघा. कोण CAE म्हणजे हा कोण आणि कोण BDE हा कोण, हे दोन्ही पण कोण CB मध्ये अंतर्लिखित आहेत. ठीक आहे, म्हणजे CB त्याचा अंतरखंडित कंस आहे. ठीक आहे, आणि म्हणून आपण लिहू शकतो की कोण CAE एकरूप कोण BDE. आपण इथे कारण काय लिहू शकतो? एकाच कंसात अंतर्लिखित झालेले कोण. ठीक आहे. दुसरं बघा, सिमिलरली हा कोण ACE आणि DBE हे पण एकाच कंसात अंतर्लिखित आहेत. तसंच कोण ACE एकरूप कोण DBE सेम तेच कारण आहे, एकाच कंसात अंतर्लिखित झालेले कोण. बघा ACE ह्याचा पण हा अंतरखंडित कंस आहे आणि DBE ह्याचा पण हाच अंतरखंडित कंस आहे. तिसरं बघा कोण AEC एकरूप कोण DED. हे दोन्ही पण विरुद्ध कोण आहेत, त्यामुळे ते एकरूप येतील. विरुद्ध कोण. आणि म्हणून बघा त्रिकोण CAE समरूप त्रिकोण काय येत आहे? BDE. कसोटी असणार आहे आपली को कसोटी. इथे बघा आता दोन त्रिकोण जर समरूप असेल तर बाजू प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे CA छेद BD बरोबर AE छेद DE बरोबर CE छेद BE. कारण काय येईल? समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. ठीक आहे, आता आपण काय करूया, पहिल्याला स्किप करूया, ह्या दोघांना घेऊया आणि म्हणून AE छेद DE बरोबर CE छेद BE. करा तिरकस गुणाकार, या दोघांचा गुणाकार होईल आणि म्हणून AE गुणिले BE बरोबर CE गुणिले DE. थोडं नाव मागे पुढे करूया. याचा अर्थ AE गुणिले BE म्हणजे EB बरोबर CE गुणिले DE म्हणजे ED. आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं, त्यासाठी आपण सिद्ध केलं. जाऊया पुढच्या गणितावरती. बघा पुढचा प्रश्न आपला आहे, O केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये ABC हे 3 बिंदू आहेत. जर मापकंस BC दिलाय 110, AB दिलाय 125, तर आपल्याला ABC काढायचा आहे, AC काढायचा आहे आणि ACB या 3 किमती काढायच्या आहेत. ठीक आहे, आकृती बघा. ABC 3 पॉइंट, AB दिलाय, BC दिलाय
AC काढायचा आहे, ABC काढायचा आहे आणि ACB काढायचा आहे. सोपं आहे बघा. आपण डायरेक्ट घेऊया. O केंद्र असलेल्या वर्तुळात जर मी मापकांश AB अधिक मापकांश BC अधिक मापकांश AC घेतला, बघा AB BC AC, तर आपल्याला माप मिळणार आहे 360 अंश. कारण वर्तुळाचं टोटल माप 360 आहे. तिन्ही कंस मध्ये 360 आपल्याला मिळालेच पाहिजे. AB आपला 1110, BC आपला 125 आणि मापकांश AC आपल्याला माहिती नाही 360. तर या दोघांची मी बेरीज केली तर मला किती मिळणार आहे? 5 3 2 235 अधिक मापकांश AC बरोबर 360. हा तिकडे गेला की मायनस, त्यामुळे मापकांश AC आपल्याला किती मिळतो? 360 वजा 235. 10तून 5 गेले 5 राहिले, 5तून 3 गेले 2 राहिले आणि 3तून 2 गेले 1 राहिले, म्हणजे 125 आपला काय येतो? मापकांश AC. चला AC मिळाला. आता आपण ACB ABC आणि ACB काढूया. ठीक आहे. बरं आता वर्तुळ मी हेच ठेवतो, पुन्हा आकृती काढत नाही. मापकांश ABC. जर ABC काढायचं असेल, ABC पूर्ण, त्यामध्ये बघा AB अधिक BC येतोय, म्हणजेच मापकांश AB अधिक मापकांश BC. जर आपण केलं तर आपल्याला ABC मिळतो. मग AB आपला किती आहे? 110. BC आपला किती आहे? AB आपला 125 आहे. दोन सेकंड ना, थोडं गणितामध्ये आपण करेक्शन केलंय. AB 110 आहे आणि BC 125 आहे. ठीक आहे. AB 110 BC 125. जर मी या दोघांची बेरीज केली तर आपल्याला किती मिळणार आहे? 5 3 आणि 2 235. म्हणजे मापकांश ABC आपला किती आला? 235. आणि तिसरं मापकांश जर मला ACB काढायचं असेल तर ACB मध्ये AC अधिक BC आहे. मापकांश AC अधिक मापकांश BC. ठीक आहे. तर याची किंमत तुम्ही मला काढून कमेंट करू शकता. आपण जाऊया पुढच्या गणितावरती.